धन्यवाद सभापति महोदय। मैं संत गाड़गेबाबा प्रभाग पीडीएमसी से नवनियुक्त नगर सेवक, जिस माया माउली ने मुझे इस सभागृह में पहले बार इस विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सभागृह में आने का और उस समस्या का जो भी और सबसे बड़ी समस्या जो है वो है स्वच्छता की, उस स्वच्छता की समस्या को लेकर मुझे इस सभागृह में आने का मौका दिया, उसका मैं तहे दिल से धन्यवाद अदा करता हूँ। सोबतच या सभागृहामध्ये स्वच्छतेच्या मुद्द्याला घेऊन जे आज ही विशेष सभा आयोजित केल्या गेली त्यासाठी मी पण सभापती महोदयांचं आणि आयुक्त मॅडमचं मनपूर्वक अभिनंदन करतो। मी ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतो त्याचं नाव आहे संत गाडगेबाबा। आमच्या प्रभागामध्ये दोन महान विभूती होऊन गेल्या, त्याच्यामध्ये कैलासवासी दाजीसाहेब पटवर्धन आणि संत गाडगेबाबा महाराज, ज्यांचा जन्म हा शेणगावला झाला आणि नुकतीच 23 फरवरी 2024 आपण त्यांची 150वी जयंती साजरी केली। आज संत गाडगेबाबा महाराज हे स्वच्छता पे बोलिए विनोद भैया, समय कम लीजिए, विषय पे ज्यादा ध्यान दीजिए। ज्या संत गाडगेबाबांचा स्वच्छता ज्यांनी वेगवेगळ्या विषयावर कार्य केलं आणि विशेष कार्य म्हणजे स्वच्छता, ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य स्वच्छतेच्या मुद्द्यावर अख्ख्या समाजाला त्यांनी एक संदेश दिला, ज्या संत गाडगेबाबा प्रभागाचं मध्ये मी प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्या स्वच्छता संदेशा फक्त एका आपल्या शहरापुरता नाही, आपल्या जिल्ह्यापुरता नाही, आपल्या महाराष्ट्रापुरता नाही, अख्ख्या भारतात ज्या स्वच्छता मुद्द्यावर आपण कार्य करायला पाहिजे, ज्यांच्या नावाने स्वच्छतेच्या मुद्द्यावर इंदोरसारख्या शहराला स्वच्छतेचा रिवॉर्ड मिळतो, अवॉर्ड मिळतो, अरे आपल्याला हृदयाला पिळवणारी घटना आहे। या स्वच्छतेच्या मुद्द्यावर काम करायला पाहिजे, त्या स्वच्छतेच्या मुद्द्यावर कोणतं काम होत नाही। आज आपल्या एवढ्या मोठ्या आम्ही 27.5 किलोमीटर एरियाचा आमचा प्रभागाची बाउंड्री लागते आणि एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये तुम्ही म्हणता की फक्त 44 कर्मचारी काम करतील। या 44 कर्मचाऱ्या भरोशावर आमचा एवढा मोठा प्रभाग 27.5 किलोमीटरची बाउंड्रीची एरिया आहे जाधव साहेब आमची, एवढ्या मोठ्या प्रभागाला आणि आउटस्कर्ट्स एरिया आहे, या ठिकाणी तुम्ही कसं एवढ्या मोठ्या एरियाला कसं काय मॅनेज करा। दुसरं, प्रभागाचा भौगोलिक परिस्थितीदृष्ट्या तुम्हाला एक नियोजन करायला लागेल, त्याचं कसं नियोजन कराल त्याच्याबद्दल मला माझ्या प्रभागाबद्दल एक विशेष हे लागेल। सोबतच आज अमरावती शहरामध्ये ज्या प्रकारे मागेच आपल्या आयुक्त मॅडमच्या ह्याच्यातून आपल्याला स्वच्छ अमरावती शहराचा अवॉर्ड मिळाला आहे, सोबतच एक मोठी एक दुर्भाग्याची घटना आहे की जेवढे आज राजकमल चौक म्हणा, राजापेठ फ्लायओव्हर म्हणा, याच्याखाली जे घुमंतूक आहेत ज्यांच्यामुळे आज अमरावती शहराचं पूर्ण नाव खराब होतं। आज अमरावती शहरामध्ये बाहेरचे लोक जे अंबादेवीला दर्शनासाठी येतात किंवा कुठे येतात तेव्हा त्यांना जे की अस्वच्छता दिसते त्या घुमंतुकांमुळे, त्यांच्यावर तुम्ही जाधव साहेब स्वच्छतेच्या माध्यमातून तुम्ही काय आजपर्यंत कारवाई केलेली आहे?